नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या नवीन एका व्लॉग मध्ये। आज आहे दहीहंडी उत्सव, तर हा व्लॉग दहीहंडी स्पेशल व्लॉग होणार आहे। बाकी आपल्या एरियामध्ये जेवढे पण दहीहंडीचे ज्या ज्या ठिकाणी आपल्या इथे दहीहंडी असेल आपण तिकडे जाऊ। आणि माझ्यासोबत माझा एक मित्र आहे, तो खाली आलेला आहे। सो आता निघू, त्याला भेटू आणि मग जाऊ जिकडे जिकडे दहीहंडी असेल तिकडे जाऊ। तर गाईज आता आपण खाली आलेलो आहे, बाकी त्या मित्राची वाट बघू आपण। तो येईल आता 2 मिनिटात, त्यांनी फोन केलेला, आईला आला तो पण। बारीक झालाय गाईज, आधीला जाडा होता पण आता बारीक झाला दिसतोय। नाही रे भावा, खरंच बारीक झालाय। तर गाईज आता आम्ही सगळ्यात पहिले गांधी चौकात जाणार आहेत। तिकडची अंडी बघून आम्ही कात्रपला जाऊ आणि मग त्याच्यानंतर पुढं कुठं असेल तिथं आपला भाऊ बोलल तिकडे जाऊ। बाकी आता निघू इथून, चला। गाईज आमच्या गावातली अंडी पण फोडलेली आहे, बघू शकता तुम्ही। आता आम्ही जाऊ इथून गांधी चौकात, तिकडची अंडी बघू। गाईज आम्ही आता गांधी चौकात आलेलो आहे। गाईज गांधी चौकात तर काय हंडीचा एवढा विषय दिसत नाही आहे आता। तर आता आम्ही चाललो आंबेडकर चौकात, तिकडं बघू तिकडे काय विषय आहे। आणि तिकडे सिंगर अजय गायकवाड पण आलेला आहे ना भाऊ, तर आता तो पण बघू। चला गाईज आता पहिले आम्ही चाललोय कात्रपची अंडी बघायला आणि मग तिकडून जाऊ आंबेडकर चौकात, पहिले ती वाली अंडी बघू। यशस्वी प्रयत्न। तर गाईज आता कात्रपची अंडी बघून झालेली आहे, आता जाऊ आंबेडकर चौकातची अंडी बघायला। मस्त आहे, पाऊस पण आलाय, त्यात खेळाडूंना अजून म्हणजे प्रोत्साहन भेटेल पावसात मस्त भिजून अंडी फोडण्याचा, बाकी मजा येते। आता आंबेडकर चौकात जाऊ, अजून तिथे आहे बाबा, अजून बघायला लागतं, शोध काढू आपण। चल तर गाईज आता आम्ही आलेलो आहे आंबेडकर चौकातची अंडी बघायला। तर ही पण बघू आणि मग पुढं कुठे असं ती पण बघू, बाकी मजा येते। तुम्ही पण एन्जॉय करा, आम्ही पण एन्जॉय करू। प्रयत्न ते करतायत। 1 2 3, चौथा सुद्धा रेडी आहे, 5वा सुद्धा रेडी आहे। आरामात लेग्स मध्ये, क्या बात आहे, क्या बात आहे, जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। 5 प्रॉपर लागलेले आहेत। आरामात 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 उतरायचं, आरामात उतरायचंय। गाईज आता इकडची पण अंडी बघितली, पण सध्या तरी एवढा काही माहोल वाटत नाही आहे। तर मी आणि माझ्या मित्रांनी प्लॅन केला आहे की कोंडेश्वरचा एक राऊंड मारून येऊ तोपर्यंत। आता पनवेल हायवे फिरतोय आणि मग आताच कोंडेश्वरचा भाऊ, आणि मग थोड्या वेळाने इकडे येऊ जेव्हा माहोल जरा क्रिएट होईल, बरोबर ना भाऊ? आता जाऊ कोंडेश्वरला। आम्ही कोंडेश्वरला पोहोचलो, बघू शकता। तर गाईज आता आम्ही कोंडेश्वरला आलेलो आहे आणि पाऊस पण चालू झालेला आहे। आता जाऊ आतमध्ये।
दर्शन घेऊ आणि थोडा बसू इथं मंदिर परिसरात आणि निघू. बाकी हंडी रात्रीचे बघायला जाऊ. रात्रीचे भाऊ बोलतो माझ्या असते म्हणून. चला आता दर्शन घेऊ. आता पण मिनी धबधबा आहे आणि आता मंदिर परिसरात एंट्री झालेली आहे आमची. बाकी आता दर्शन घेतो आणि मग निघतो. तर काही आता दर्शन करून निघलेलो आहे. आता कुठली हंडी चालू आहे का ते बघू आणि मग जर नसेल कुठली चालू तर मग डायरेक्ट रात्रीचेच हा ब्लॉग कंटिन्यू करू. बाकी दर्शन झालं आहे. आता घरी जाऊनच जेवून आराम करून चला 1 2 चला मंडळाचे कार्यकर्ते जाण्याचे थोडंसं मागे 2 3 सगळ्यांचे बघणारे नाही. सगळ्यांनी हात वरती करा. हात वरती करा. हात वरती करून ठेवा. तुमचा हात वर करण्याने वर जाणाऱ्या गोविंदाला कुठेतरी धीर मिळत असो. 1 2 3 4 5 6 111 आणि हा 7 कडक थर या ठिकाणी लागलेले आहेत. आता बाकीच्या सगळ्या तर काही झाले आहे कोणत्या सॉंगच्या नंतर आपल्या फोनची बॅटरी डेड झालेली. सो आता रात्रीचे 8:30 वाजलेले आहेत. सो पाऊस पण तुम्ही बघू शकता. खूप पाऊस पडतो आहे. तर आता 1-2 ठिकाणी फिरू जरा. एखाद दुसरी हंडी बघू आणि लगेच घरी कंटिन्यू. कारण की भिजण्यात पण काय अर्थ नाही. सो 1-2 ठिकाणी हंडी बघू आणि कंटिन्यू. चला. गांधी चौकातली आहे आणि गांधी चौकातली आहे. तुम्ही डेकोरेशन बघू शकता. एक नंबर डेकोरेशन केलं आहे. मस्त आहे. एक 2 3 4 5 सावकाश आणि 7 हरची सलामी आणि चौकृष्ण म्हणजे घरात नाही पाणी. थँक्यू. अतिशय सुरेख संगीत आणि पुढील सर म्हणून असताय. पुढील मंडळ श्रीजी निसर्ग 1 2 3 4 आणि 5 सत्राची. तर मित्रांनो आता कात्रजमधली हंडी बघायला आलो. ही शेवटची असेल. त्याच्यानंतर आपण ब्लॉग एंड करून टाकू. गर्दी तर आहे बघू. गाईज इथलं डेकोरेशनसुद्धा एक नंबर क्लास आहे. मस्त आहे. ही कात्रजची आहे. एक नंबर आहे. तर गाईज तुम्ही बघितलं नसेल दहीहंडी उत्सव अख्ख्या आपल्या व्लॉगमध्ये. सो आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बाकी दहीहंडी स्पेशल व्लॉग होता. बस एवढंच. चला टेक केअर. बाय.